पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची मदत करण्यात येते। 3 हप्त्यात ही रक्कम देण्यात येते, पण अनेक शेतकरी किरकोळ कारणांमुळे योजनेपासून वंचित राहतात। पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना आतापर्यंत योजनेचे 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून आता 18व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 3,20,000 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम जमा केली। अनेकदा छोट्या चुकांमुळे अनेक शेतकरी या योजनेच्या नोंदणीपासून वंचित राहत आहेत। त्याची नोंदणी होत नाही। नोंदणी न होण्यामागचे काही कारण आहेत। त्या कारणांमुळे पीएम किसान योजनेचा पैसा शेतकऱ्यांना मिळत नाही। शेतकऱ्यांनी जमा केलेल्या कागदपत्रांमधील त्रुटी, बँक खात्याची चुकीची माहिती, अपूर्ण माहिती अथवा अर्जात योग्य माहिती न भरणे, तर शेती संबंधीची चुकीची माहिती, पडताळणी प्रक्रियेतील उशीर या कारणांमुळे अनेकांची नोंदणी होत नाही। पीएम किसान नोंदणीत शेतकऱ्यांनी उशीर करू नये। जर यापैकी एखादं कारण असेल तर शेतकऱ्यांनी ती चूक दुरुस्त करून या आर्थिक मदतीसाठी आपले नाव निश्चित करून योजनेचा लाभ घ्यावा। सहकार विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या 14,38,000 खातेदारांना 5,216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आलाय। मात्र या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या 33,356 कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही। अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन सरकार विभागाने केले। संबंधित बँकांनीही खातेदारांना याबाबत कळवावे, असे निर्देशही सहकार विभागाने दिले। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी समोर येते। जिल्ह्यातील जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी देय असलेले 853 कोटी रुपये 31 ऑगस्ट पूर्वी मिळणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। पीक विमा संदर्भात मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादाजी भुसे यांच्यासह मुंबईत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेणार असल्याचे मुंडे म्हणाले। राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखानदार, प्रशासन व शासन स्तरावर गतिमान हालचाली सुरू झाल्या। मात्र सरकारने ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार तसेच कारखाना कामगार मजुरांचे प्रश्न भिजत ठेवले असल्याने यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यास अडथळे निर्माण होणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केलाय। साखर आयुक्त कुणाल खेमनार यांच्याशी झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली। केंद्र आणि राज्य सरकारला सर्वाधिक महसूल आणि रोजगार निर्मिती देणाऱ्या साखर उद्योगाकडे फक्त साखर कारखानदारांचे हित डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार निर्णय घेऊ लागले असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केलाय। नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना केंद्र शासनाने जाहीर केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा कालावधी संपून 2 महिने उलटले तरी अद्याप विमा कंपन्यांनी परतावा जाहीर केलेला नाही। त्यामुळे जिल्ह्यातील 36,909 बागायतदारांना परताव्याची प्रतीक्षा आहे। विमा कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून 45 दिवसात बागायतदारांना विमा परतावा रक्कम प्राप्त होणे आवश्यक आहे। मात्र अद्याप विमा कंपन्यांकडून परतावा जाहीर केलेला नसल्याची बाब पुढे आली असून यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। सोयाबीन हंगाम अवघ्या 1.5 महिन्यांवर येऊन ठेपलाय। अशातच बाजार समित्यात सोयाबीनचे दर मात्र जवळपास सरासरी 4,200 रुपये प्रति क्विंटलवरच येऊन ठेपले। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज रोजी सोयाबीनची राज्यातील एकूण आवक 11,441 क्विंटल इतकी झाली आहे। त्यामुळे हंगामापूर्वीच वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। सोयाबीन हे जिल्ह्यातील मुख्य पीक आहे। या पिकावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र अवलंबून असते। मागील 2 वर्षात सोयाबीनला अपेक्षित असे दर मिळू शकला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकावर केलेला